महाराष्ट्रामध्ये असा नफरती चिंटू सध्या मंत्रालयात जाऊन बसला. या नफरती चिंटूचं नाव आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, नितेश राणे. आपण कोण आहोत, आपली पात्रता काय, आपली लायकी काय, आपलं ज्ञान काय, आपलं वाचन काय, हे विसरायचं आणि वाटेल ते बोलत सुटायचं व्हॉट्सअप व्हिडिओ सिटीतून ज्ञान घेऊन. आणि कोणीतरी आदेश दिल्याप्रमाणे ही अक्कल नितेश राणेंना सुचणार नाही, ही त्यांना कोणीतरी संघातला वरिष्ठ अधिकारी आदेश देतोय आणि हे ते सगळं फडणवीसांच्या कृपाछत्राखाली करतात हे लक्षात. तेलंगणातून भाजपचा एक आमदार महाराष्ट्रात यायचा, तोही असाच नफरती चिंटू होता. त्याचं नाव टी राजा. मंत्री झाल्यावर आधी 2 वर्ष तर केलंच, तेव्हाही शिंदेनी काय केलं नाही, मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी काय केलं नाही. उलट त्यांना आशीर्वाद दिला की विष वाटत फिरा. ही विषयाची एजन्सी जी आहे ती शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी पुरस्कृत केलेली आहे. लक्षात. वाटेल ते बोलायचं, शिवीगाळ करायचा मुसलमानांना, माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल अशी प्रत्येक गोष्ट हा टी राजा करायचा. त्याच्या सोबतीने भाजपने नितेश राणेंनाही सर्वत्र फिरवलं. एक मंत्री ज्यांनी घटनेची शपथ घेतली आहे ते एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून खरेदी करायचं आवाहन कसं काय करू शकतो हे समजत नाही. हे बेकायदेशीर आहे, हे घटनाविरोधी. नफरती चिंटू म्हणजे जे अतिशय टुकार लोक, विकृत लोक समाजामध्ये नफरत पसरवण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी उपद्व्याप करत असतात आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात. अशा लोकांना हिंदीमध्ये, हिंदी स्लँगमध्ये, हिंदीच्या बोलीभाषेमध्ये नफरती चिंटू असं म्हटलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये असा नफरती चिंटू सध्या मंत्रालयात जाऊन बसलेला आहे. या नफरती चिंटूचं नाव आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, नितेश राणे. रोज काहीतरी विद्वेषपूर्ण बोलल्याशिवाय या माणसाला बहुतेक जेवण जात नसावं, किंवा असं द्वेषपूर्ण बोला तरच तुमचं मंत्रिपद कायम राहील असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असावं. त्यामुळे रोज काहीतरी वादग्रस्त बोलायचं, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा, आगी लावायचा प्रयत्न करायचा, हिंदू मुसलमान झगडे निर्माण करायचा प्रयत्न करायचा. हा उपद्व्याप नितेश राणे करतायत आणि आजच करतायत असं नाही, 2 वर्षांपासून करतायत. पण गेल्या 3 महिन्यामध्ये काय काय उपद्व्याप केले, अगदी ताजी घटना तुम्हाला सांगतो. परवाची घटना. परवा कणकवलीमध्ये आसिफ शेख नावाच्या मुस्लिम नागरिकाला त्याने जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामध्ये नितेश राणेंचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बहुसंख्येने होते. त्याआधी मालवणमध्ये चॅम्पियन ट्रॉफी मॅचच्या वेळेला, भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेला एका मुस्लिम मुलानं, असा आरोप आहे, पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं. असा आरोप नितेश राणेंच्याच कार्यकर्त्यांनी केला. नितेश राणेंनीच तक्रार केलेली आहे असं म्हटल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही असं पोलीस सांगतात. पण या मुलाला, जो बंगारवाल्याचा मुलगा आहे, त्याच्या विरुद्ध केस टाकण्यात आली, या बंगारवाल्या विरुद्ध केस टाकण्यात आली आणि त्याचं जे दुकान जे होतं त्याचं डिमॉलिशन करण्यात आलं, ते उद्ध्वस्त करण्यात आलं तिथल्या प्रशासनातर्फे. खरं तर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की असं नोटीस न देता दुकान, घर कोणाचंही राजकीय कारणासाठी उद्ध्वस्त करू नये. ते आदेश धाब्यावर बसवून नितेश राणे यांच्या प्रभावाखाली असलेल्या स्थानिक प्रशासनाने या गरीब बंगारवाल्याचं दुकान उद्ध्वस्त केलं. आजही अशी बातमी येते कोकणातून, तळ कोकणामधून, की हायवेच्या बाजूला असलेल्या एका मुसलमानाच्या दुकानावर अशाच प्रकारे बुलडोजर घालण्यात आला. राजापूरहून बातमी येते की काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी, धर्मांध कार्यकर्त्यांनी मशिदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नितेश राणे जे विष पेरत फिरतायत त्याला अशी फळं येत आहेत हे लक्षात घ्या. समाजामधलं वातावरण, कोकणातलंच नाही अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकारण नाचतंय, वातावरण बिघडतंय. अगदी अहिल्यानगर पासून ते मीरा रोड पर्यंत मराठवाड्यात, तिथे विदर्भामध्ये सुद्धा जाऊन नितेश राणे हे उपद्व्याप करतायत. मंत्री झाल्यावर नितेश राणेंनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. आता होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा निघते अहिल्यानगरच्या जवळ, कानिफनाथाची यात्रा म्हणतात त्याला. तिथल्या गावकऱ्यांना फूस लावून तिथल्या ग्रामसभेकडून या यात्रेमध्ये मुसलमानांची दुकानं नको तसा ठराव मंजूर करून घेतला. हा ठराव बेकायदेशीर होता, प्रशासनाने तो रद्द केला. त्यानंतर हायकोर्टामध्ये सुद्धा ही जेव्हा केस आली तेव्हा हायकोर्टाने प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. ग्रामसभेचा जो निर्णय होता तो बेकायदेशीर आहे, घटनाविरोधी आहे असं हायकोर्टाने म्हटलं. पण या लोकांना फूस लावण्याचं काम मंत्री असलेल्या, मत्स्योद्योग मंत्री असलेल्या नितेश राणेंनी केलेलं लक्षात घ्या. मत्स्योद्योग मंत्री आहेत, मच्छीमारांच्या समस्यांकडे ते लक्ष द्यायला पाहिजे, ते सोडून सगळे उद्योग करतायत हेही लक्षात घ्या. त्यानंतर परवा मटणाच्या दुकानात त्यांनी प्रवेश केला आणि मल्हार मटणाचा वाद सुरू झाला. मल्हार सर्टिफिकेट ते देणार आता हिंदू खाटिका. या सगळ्याची काही गरज नव्हती. मटणाच्या दुकानामध्ये हिंदू मुसलमानाचे भेदाभेद करण्याची गरज नव्हती, पण कोणतंही निमित्त काढायचं आणि वाद निर्माण करायचा हिंदू मुसलमान हा उद्देश असल्यामुळे हिंदू खाटिकांच्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देणार आणि तिथूनच हिंदूंनी खरेदी करावं असं आवाहन त्यांनी केलं. एक मंत्री ज्यांनी घटनेची शपथ घेतली आहे ते एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून खरेदी करा असं आवाहन कसं काय करू शकतो हे समजत नाही. हे बेकायदेशीर आहे, हे घटनाविरोधी आहे.
अशा एक एक घटना सांगता येतील. आणि अगदी ताजी घटना परवाची कालची म्हणजे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणजे मुस्लिम सरदारच नव्हते असं त्यांनी जाहीर केलं. आता हे इतिहास संशोधक सुद्धा झाले. आपण कोण आहोत, आपली पात्रता काय, आपली लायकी काय, आपलं ज्ञान काय, आपलं वाचन काय हे विसरायचं आणि वाटेल ते बोलत सुटायचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून ज्ञान घेऊन. आणि कोणीतरी आदेश दिल्याप्रमाणे ही अक्कल नितेश राणेंना सुचणार नाही. ही त्यांना कोणीतरी संघातला वरिष्ठ अधिकारी आदेश देतोय आणि हे ते सगळं फडणवीसांच्या कृपाछत्राखाली करतात हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नव्हते. दुसऱ्या क्षणाला सोशल मीडियावर मुस्लिम सरदारांची यादी आली. म्हणजे नितेश राणे खोटं बोलत होते, पण त्यांना काय सांगायचं होतं की शिवाजी महाराज हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते, ते इस्लाम विरोधी होते. शिवाजी महाराज लढले, संभाजी महाराज लढले, हे मुघलांविरुद्ध लढले, ते इस्लाम विरुद्ध लढले नाहीत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. पण नितेश राणेंना हे दाखवायचं आहे की शिवाजी महाराज हे इस्लाम विरोधी होते, मुस्लिम विरोधी होते, म्हणून ते सुद्धा मुस्लिम विरोधी आहेत. शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान दुसऱ्या कोणी केला नसेल. शिवाजी महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे त्यांनी सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना समान न्याय दिला. हे त्यांचं जे मोठेपण आहे त्याला काळीमा फासण्याचं काम नितेश राणे आणि त्यांच्या सगळ्या गडंगांनी केलेलं आहे. मंत्री झाल्यावर आधी 2 वर्ष तर केलंच, तेव्हाही शिंदेनी काय केलं नाही. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी काय केलं नाही. उलट त्यांना आशीर्वाद दिला की विष वाटत फिरा. ही विषाची एजन्सी जी आहे ती शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी पुरस्कृत केलेली आहे. लक्षात. मंत्री झाल्यावर सुद्धा हे केलं. अशा माणसाला खरं तर मंत्री करण्याची गरज नव्हती, पण मंत्री झाल्यावर सुद्धा हे उपद्व्याप नितेश राणे आजही करतायत आणि त्यांना अभय आहे मुख्यमंत्र्यांचं. मुख्यमंत्र्यांचं कशाला, कदाचित मोदी आणि शहांचं सुद्धा अभय असेल, कारण हा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा दिसतोय मला. मी तुम्हाला वानगी दाखल काही उदाहरणं देतो कशा प्रकारची विधानं नितेश राणे महाराष्ट्रात करतायत बघा. 10 ऑक्टोबर 2024ला म्हणजे निवडणुकीआधी त्यांनी विधान केलेलं आहे. काय विधान आहे बघा. हे मुंबईत केलेलं विधान आहे जाहीर सभेमध्ये. हे पाकिस्तानी भडवे इथे कोण राहत आहेत बघा, जाहीर सभेमध्ये विधान करतायत. यांच्यामुळे आम्ही नवरात्र का साजरी करू शकत नाही. तुम्ही आम्हाला नवरात्र साजरी करू दिली नाही तर मी तुमच्या घरात घुसेन, तुमचे कपडे उतरवीन आणि तुम्हाला बेदम मारेन किंवा ठार मारेन, असं एक मंत्री जाहीरपणे म्हणतोय. पोलीस ऐकतायत, पोलीस रेकॉर्ड करतायत, पण कोणतीही कारवाई होत नाही. पुढचं मुंबईतलं विधान बघा. तुम्ही नवरात्रीत चिकन मटन शॉप्स उघडी ठेवणार असाल तर कोणताही हिंदू ते सहन करणार नाही. तुम्ही तसा आग्रह धरलात तर आम्ही मशिदीसमोर डुकराचं मांस टाकू, पोर्क टाकू, अशी धमकी एक महाराष्ट्र सरकारमधला मंत्री देतोय. पुढे ते असं म्हणतात, ही पुढची जी सभा आहे ती सुद्धा मुंबईतलीच आहे. मी पोलिसांना सांगतोय की त्यांनी अर्धा तास बाजूला व्हावं, घरी जावं. मग पहा आमचे भगवेदारी या पठाणवाद्यांना कसे साफ करतात. तुम्हाला आठवतंय MIMचे जे ओवेसी आहेत त्यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी याने सुद्धा काही वर्षांपूर्वी असंच भाषण केलं होतं. त्याबद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पण नितेश राणेंना अशा प्रकारचं आवाहन पोलिसांना करूनही कोणतीही शिक्षा झालेली नाही. त्यांच्यावर फक्त 20 FIR नोंदवण्यात आलेले आहेत, ज्याच्यावर पुढे काही कारवाई झालेली नाही. आणखीन एक विधान बघा. मला फोन आले पाहिजेत की मुसलमानांनी घराबाहेर पडणं बंद केलंय, ते शहर सोडून जात आहेत, आपली घरं विकतायत. असं झालं तर अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर, तर अहिल्यानगर फक्त हिंदूंसाठी शिल्लक राहील. बघा किती जातीयवादी धर्मांध विषारी विधान आहेत. उरणला 30 ऑगस्टला ते म्हणाले, त्या भडव्यांनी लक्षात ठेवावं, तुम्हाला आम्ही चुन चिनके मारू, तुम्हाला वाचवायला मशिदीतून कुणीही येणार नाही. 10 मार्चला मुंबईतलं विधान आहे. लोकांना आवाहन करताय, जर तुम्हाला बांगलादेशी किंवा रोहिंग्या फेरीवाला दिसला तर हिंदू म्हणून तुम्ही काय करायचं ते करा, तुम्हाला सोडवायचं काम आम्ही करू. लोकांना कसं ओळखता येईल हा बांगलादेशी हा रोहिंग्या? लोकांना चिथावणी देतोय अशा प्रकारचा एक आमदार, एक राजकीय पक्षाचा नेता, आणि निवडणुकीपूर्वीचं विधान आहे. आणि त्याला तुम्ही मंत्री करून बक्षीस देताय. त्याला काय म्हणायचं, हेतू काय आहे? महाराष्ट्र पेटवण्याचा हेतू आहे भारतीय जनता पक्षाचा, रासव संघाचा, देवेंद्र फडणवीसांचा, मोदी आणि शहांचा, असं म्हटलं तर काही चूक ठरणार नाही. शेवटचं विधान बघा. पोलीस आणि प्रशासनाने ठरवावं की तुम्हाला त्यांची बिर्याणी खायची आहे की आमचा वडापाव खायचा आहे. सरळ सरळ पोलिसांना चिथावणी आहे. तरीही कोणताही यावर उपाय केलेला नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही. एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL हायकोर्टात आहे नितेश राणेंच्या या विधानाविरुद्ध. एका मुस्लिम पत्रकारितीने केलेली, पण तिच्यातही काही प्रगती झालेली नाही आहे, लक्षात घ्या. खरं तर घटनेप्रमाणे वागायचं झालं, कायद्याप्रमाणे वागायचं झालं तर अशा प्रकारे चिथावणी देणारी विधानं केल्याबद्दल नितेश राणे यांची रवानगी तुरुंगात व्हायला पाहिजे. त्यांचं मंत्रिपद तर जायलाच पाहिजे, किंवा त्यांना मंत्री करण्याची गरजच नव्हती, पण फडणवीसांनी त्यांना मंत्री केलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, नितेश राणे स्वतःच्या डोक्याने बोलत नाहीयेत. त्यांनी विषाची फॅक्टरी टाकली आहे, ती रासव संघाच्या किंवा फडणवीसाच्या सांगण्यावरून टाकलेली आहे. रासव संघ किंवा देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंना
विषयाची फॅक्टरी म्हणून वापरत आहेत. उपयोग संपला की फेकून देतील नेहमीच्या पद्धतीने. आपण जेव्हा म्हणतो की नितेश राणेंवर कारवाई झाली पाहिजे, कारवाई कोण करणार? कारवाई फडणवीसांनीच करायची आहे. आणि फडणवीसांचं जर त्यांना समर्थन असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मंत्री झाल्यावरही ते रोज सरकारी खर्चाने महाराष्ट्रात फिरतील आणि ठिकठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करतील. भयंकर आहे, भयंकर. आणि हा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा आहे, लक्षात ठेवा. या माणसांकडून विचारांची अपेक्षा करणं चूकच आहे. आपल्याला फक्त यांना कायदा दाखवायला हवा. तुम्ही घटनेप्रमाणे वागला नाही, तुम्ही कायद्याप्रमाणे वागला नाही, तुम्ही समाजामध्ये आगी लावायचा प्रयत्न कराल तर तुमची रवानगी तुरुंगात होईल. पण हे करणार कोण, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्यांनी करायचं ते पोलीस दल हतबल आहे. सरकार करणार नाही का, ते मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं. माझं ज्या नागरिकांचा घटनेवर विश्वास आहे त्यांना आव्हान आहे की अशा प्रकारचं कोलीत घेऊन फिरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी काय करायचं याचा गंभीरपणे विचार करा. न्यायालयात जायचं, पोलिसात जायचं, की आणखीन काय करायचं, की समाजामध्ये दबाव निर्माण करायचा. माझं कोकणातल्या लोकांना आवाहन आहे आणि कोकणातल्या लोकांबद्दल मला आश्चर्य वाटतं की अशा माणसांना, अशा गुंड प्रवृत्तीच्या विकृत माणसांना तुम्ही इतकी वर्ष निवडून कसे देतात? एकेकाळी कोकणची परंपरा नाथ पै मधुदंड होते, ही होती परंपरा, संपली. कोकणात चांगले लोक नाहीच राहिले, उरलेच नाहीत. फक्त पैसे घेऊन मतं देणारे लोक उरले. नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे हे जर कोकणचं प्रॉडक्ट असेल तर कोकणवासियांना लाज वाटायला पाहिजे. कोकणवासियांना हा विचार करा, महाराष्ट्र विचार करेलच, पण तुम्ही पण विचार करा, ही विषवल्ली नष्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला करता येईल. कारण हे अशा प्रकारचे नफरती चिंटू देश नाचवतायत, महाराष्ट्र नाचवतायत आणि सगळ्यांचं आयुष्य खराब करतायत. निखिल वागळेंनी लाईव्ह येऊन नितेश राणेंना अक्षरशः धुवून काढलं. त्यांनी ठणकावून सांगितलं की नितेश राणेसारखे लोक फक्त बिनडोक बडबड करतात आणि समाजात तेढ पसरवतात. वागळेंनी स्पष्ट शब्दात विचारलं, भाजपमध्ये काय सगळं चांगभलं आहे का? पक्ष नितेश राणेसारख्या गुंडगिरी करणाऱ्या लोकांना कधी बाहेर फेकणार? ते पुढे म्हणाले की हे लोक भाषण देताना कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाटेल ते बरळायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, एवढंच काय ते काम? राणेंनी अहमदनगरच्या मोर्चात मुस्लिम समाजाविरुद्ध जहाल वक्तव्य केली. त्यावर वागळेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आणि म्हणाले, अशा बडबड्या लोकांमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खालावते. फक्त आग लावायची आणि त्यावर आपली पोळी भाजायची एवढंच हे लोक करतात. शेवटी वागळेंनी भाजपवर ताशेरे ओढत विचारलं, हे सगळं त्यांच्या वरच्या नेत्यांना दिसत नाही का, की त्यांनाही ही गोंधळाची राजकारणं आवडतात? संपूर्ण व्हिडिओमध्ये वागळेंनी नितेश राणेंना फक्त बोलून झोडून काढलं नाही तर त्यांचा राजकीय बुरखा फाडून काढला. धन्यवाद.